श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. हाय, नमस्कार. तर बघा मी कुठं चालली हो आणि तुम्ही नंतर पुढं बघणारच आहे की मी कुठं चालली हो, कशासाठी चालली हो. तर आता बघा इकडं किती छान असा मस्त डोंगर आहे आणि आमच्या गावाकडं म्हटलं तर डोंगर तर बघायला 100% मिळते बरं. एक दोन का होईना डोंगर राहत्यातच, जाताना तर येताना तर इकडं तर तिकडं तर कुणीकडं पण जाऊ, कुठल्याही साईडला जाऊ तरी पण डोंगर राहतेच. तरी हे रस्ता इकडला आहे का, इकडं गेलेल्या पाठीमागे ते रस्ता देवणीला जातंय आणि आम्ही जे चाललाव ते तुम्हाला सांगते. आम्ही कुठं चाललाव ते आम्ही चाललाव बघा वलांडीला. तर वलांडी कोणाकोणाला माहिती आहे त्यांनी सगळ्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आज का शुक्रवार आहे आणि शुक्रवारचा इथं का प्रत्येक शुक्रवारी बाजार भरते बरं वलांडीमध्ये. आणि सगळे लोक इतकी गर्दी राहते आहे. आता कमीत कमी आम्ही 5 वाजता आलो इथं. आता बघा इथं किती गर्दी आहे आणि सकाळपासून तर इतकी राहते की भरपूर राहते. म्हणजे प्रत्येक आठवड्याला लोक काय करतात, सगळे बाजारला येतात आणि असं सगळं किराणा बाजार जे जे लागतंय ते ते घेऊन जातात. तर भरपूर मोठा आहे आणि भरपूर लांब आहे बरं. तेवढ्या लांब काही आम्ही जाणार नाही. म्हणजे असं पुढं भरपूर लांब आहे बाजार. तर तेवढ्या लांब नाही जाणार. अलीकडंच आम्ही थांबून आता आम्हाला थोडासा किराणा घ्यायचे, परत लसूण घ्यायचे, असं बटाटे वगैरे घ्यायचे, भाजीपाला पण घ्यायचे आणि सगळं घेतलो आम्ही. किराणा घेतलो, भाजीपाला घेतलो. मग नंतर आता आम्ही गावाकडे जाण्यासाठी निघालो. तर आम्हाला कूलर घ्यायचं होतं. तर आम्ही इथल्या बाजूच्या दुकानानी गेलो पण आम्हाला काय ते कूलर तिथं मिळालं नाही. तर हे सगळा किराणा तेवढा घेऊन आम्ही घराकडे चाललो. तर मग आता आम्ही आलो आहे, भरपूर लांब आलो आता. तर हे पाटी तर मागल्ली बघितलंच आहे की आम्ही कुठं आलो आता. तर आम्ही आलो आहे जागृती साखर कारखान्यापाशी आला होता सध्या. म्हणजे जाती वेळेस पण लागताय नेती वेळेस पण लागताय. तरी पण जाती वेळेस काय मी घेतले नव्हते, ह्याच्यामध्ये दाखवले नव्हते. पण येते वेळेस म्हणलं चला दाखवावं. म्हणजे पलीकडल्या साईडला होते मी त्याच्यामुळं नाही दाखवले. आणि अलीकडल्या साईडला बसल्यामुळं हे सगळं कारखाना बघू शकता तुम्ही. किती छान आणि मस्त आहे वातावरण. आणि मग संध्याकाळी आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर दीदी पण आली होती लातूरहून आणि ते तिचे पप्पा हाजरी मांडायला सांगत होते आणि त्यांचे कामाचेच हात होते. आत्ताच येऊन बसले होते, हातपाय पण दिवले नाहीत त्यांनी. आणि ते लिहून घेतले दीदीकडून. आणि चला मग आता दीदीचा बड्डेला तर आम्ही गेलो नव्हतो लातूरला. म्हणलं आता इथंच करावं. तर विजयदादांनी छान असा मस्त केक आणलेला होता बड्डेसाठी बहिणीच्या, तर आवडीनं. तर मग तिनं फोटो वगैरे केकच्या काढून घेतली आणि तिचे पप्पा तर बाजूला बसलेले, काय उठलेच नव्हते बरं. मग आता बड्डे करायचे आम्हाला. चला मग बड्डे करून घेऊया. पुढे कशाला म्हणलीस मला? कॅमेरा घेऊन ये म्हणले. थोडक्यात गेलं का? झालं का? बर्थडे टू यू डिअर, हॅपी बर्थडे टू यू. तरी कॅन्डल का इतकं धडेल मन आवाज झालं ते सांगता सोयच नाही. मी तर दचकून मागे सरकली आणि मग नंतर त्यांनी भरपूर हसत होते पण मला बी हसू आवरत नव्हतं. मी पण हसले आणि छान छान मस्त असं सुंदर सुंदर फोटो काढून घेतले. तिच्या पप्पासोबत तिनं फोटो काढून घेतली दीदीने. परत नंतर मग मी पण काढले आता बरं फोटो आणि तिच्या पप्पासोबत फोटो काढली. परत विजयदादांनी काढला. परत मस्त असा केक कटिंग केलो आम्ही आणि सगळ्यांनी मस्त छान खाऊन घेतलो. आणि आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा.
आणि आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्रायबर करा. चला मग आता बाय सगळ्यांना.